कमी गतीने होता, रीच मध्ये होता आणि त्याला आउट ऑफ रीच करणं गरजेचं असताना राणाच्या बॅटवरती परफेक्ट आलेला नाही आहे. त्याच कारणास्तव इथून मात्र हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. बॉल वळवणं किंबहुना हवेमध्ये हेलकावे खाणारे चेंडू टाकणं ही क्षमता आहे स्वराज देवळ्याची. हेलिकॉप्टर लुक दिला, गॅप मध्ये खेळला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सिंगल निश्चित आली, एक निश्चित धाव येत असताना मला मिळते. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. राणा वाट पाहत राहिला बॉलची. कदाचित हा कॉलिंग आधी व्हायला हवं होतं. बॉलकडे पाहत बसून चालता कामा नये. जर त्याने सातत्याने सुरुवातीला अधिक वेगाने निघाला असता तर कदाचित धावा आणखीन बनताना पाहायला मिळू शकल्या असत्या या बॉलवरती. धावफलकावरती पहिल्या चेंडूच्या अंती जिथे एक बनलेली आहे राणा. ऑफ स्ट्राईक झालेला, ऑन स्ट्राईक वरती चैतन्य मनोहर पाटील याला आपण पाहत आहोत. पुढचा बॉल स्वराज गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होईल. नावेगावाने यावर्षी 2 गाव एक संघामध्ये चांगलं प्रदर्शन केलं. मानगाव मध्ये जाऊन देखील दमदार प्रदर्शन सणसवाडी या गावामध्ये पाहायला मिळाला होता. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सेन्सिबल क्रिकेट चैतन्य पाटील करत असताना सध्या घडीला पाहायला मिळतोय. अल्पावधीमध्ये या खेळाडूने यशाची उंच शिखरे गाठली आहेत. त्याचा फॉलो थ्रू, त्याचा बॅटिंगचा टान्स, त्याचे स्ट्रोक, अगदी सर्व काही सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे आणि तो चर्चेचा विषय राहिलाय. आशिष मोरे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. राणा मोरेने या गोलंदाजाला षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 250 होते, परंतु इथे दांडी गुल केली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅटर आउट. अभिनाजी पाटील साहेब भिवंडी यांच्या माध्यमातून चैतन्य पाटील साठी 3 बॉल 3 षटकारासाठी देखील 25,000 रुपये कॅश प्राइज झालेला आहे. 3 बॉल 3 षटकार. अविनाश पाटील 70-80 नंबर बाला अविनाश पाटील आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅटिंगसाठी. इन ॲट नंबर 3 अदनानला आपण पाहतो बॅटिंगसाठी. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळेल. खेळपट्टीची चांगली जाणीव आहे. याच विभागाला बिलॉंग करणारा आणखीन एक उत्कृष्ट खेळाडू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. इथून मात्र बाद होत असताना मला मिळाला तो राणा. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतली आहे, सिंगल अवेलेबल आहे आणि ती इथून प्राप्त करण्यात येत असताना मला मिळते. एकेरी धावी येत असताना मला मिळते आहे. आज पावसाने कुठे दडी मारली नाही. आज धोधो कोसळणारा पाऊस पाहायला मिळाला. राणा आणि अगदी त्याच वेळेला राजा धिडे असतील, सूरज म्हात्रे असतील, सिद्धांत बुतकर यांची ही स्पर्धा यशस्वी झाली आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. पाऊस पाऊस आणि पाऊस हा दिवस आठवणीत राहण्यासारखा आहे. यावेळेचा बॉल, या मॅच मधली सर्वाधिक मोठी विकेट इथे स्वराज देवळ्याला मिळाली आहे. चैतन्य पाटील बाद. दापोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल
तो अर्थात एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11 या टीमला आपण पाहणार आहात. आदर्श सरलेकर आला गोलंदाजी मार्क मध्ये षटक क्रमांक 2 मध्ये. आदर्शला आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. केवळ 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव दाखल होत असताना पाहायला मिळतो. तो नॉन स्ट्रायकर एंडला आदर्श सरलेकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना त्याला आपण पाहत आहोत. हा लोअर फुलटून होता. समोर खेळलाय. केवळ एक सिंगल येईल. फटक्यासाठी तयार नव्हता. शॉर्ट बॉल ऑफर करत होता बॅटर आणि त्याच कारणास्तव अँटिसिपेट करत असताना हा फटका खेळलेला पाहायला मिळाला. ठाऊक होतं की इथे शॉर्ट बॉलच येईल, परंतु हा सरप्राईज पॅकेज होता बॉलरने इथून हाताळलेला. धावफलकावरती एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावा बनलेल्या ते केवळ 4. त्यावेळेस चेंडू डावी एशी सोडून जाणारा इथून पाहायला मिळतोय. अवांतर धाव आलेली पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिल्या तर 5 आहेत. याही मॅच मध्ये स्वराज देवळेने 2 फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये बाद केले. यावेळेचा बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचतोय. नशिबाने साथ दिलेली नाही आहे इथे. धाव इथून मात्र आपण पाहिली तर 1 येते. ती केवळ एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदलेल. 6 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. 6 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डेटला हिट करणारा हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. अण्णांच्या बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क जास्तीचा होत नाहीये. फटकेबाजी करायला हवी. पुढचा बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. गॅप मध्ये चाललाय बॉल. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न. अण्णान वेगाने निघाला. दुसरी धाव देखील निश्चित कंप्लीट होईल. 2 धावा येतात. थेंबे थेंबे तळे साचे. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय. ज्या रीतीने पाऊस धोधो कोसळतोय त्या रीतीने धावा यायला हव्यात. त्याही वेगाने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो जिथे 8 बनलेली आहेत. आरजे ग्रुपचे विशेष करून आपण आभार मानायला हवेत. यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू सातत्याने येत असताना आदर्श सरलेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव. बॅट आणि बॉलचे तितकेसे संपर्कच झालेले नाहीत. ओढून मारण्याचा प्रयत्न झाले. धावफलकावरती बनलेले ते केवळ 8 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 4चा करंट रन रेट पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना हृदय 11 रोड खुर्द या संघाची धावसंख्या 8 बनली आहे. फलंदाज बाद झाले 2. एक ब्रेक घेऊयात. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. आठ बनलेले आहेत. किंवा 8 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक गोलंदाजाचा फेरबदल इथे करण्यात आलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. बॉल इथून निर्धार स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळालं. वेग प्रचंड आहे. रोहनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती.
यावेळेचा बॉल यष्टीरक्षकाचा भेद. इथून मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये साहिल जाधव. आतमध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. आता इथे मात्र संघाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अमीनला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. धावफलकावरती बनलेले ते केवळ 8 रन्स गोळा करावा लागतील. मोठी फटकेबाजी व्हायला हवी. लगातारचे जर का चेंडू निर्धाव स्वरूपाचे 3 बॉल 3 हाताळले गोलंदाज रोहनने तर 500 रुपयाचा कॅश प्राइस दिनेजी पवार साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. इथून मात्र आपण पाहिलं डॉट बॉल येत असताना मला मिळाले ते लगातारचे 3 डॉट बॉल इथून येत असताना आपण पाहत आहोत. होय 500 पण आलेत. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळतोय. सिंगल रन्स आलेल्या नाही आहेत. धाबे संघ धाबे गाव सागर सम्राट सागरावरती अगदी अभिराज्य गाजवणारा असं हे नाव आहे. सागरावरती सम्राट. सागराचे निर्विवाद वर्चस्व गाजवणारे समुद्रावरती असे हे सम्राट सागर सम्राट नाव आहे. कोळी बांधवांना नेहमीच आपण सागर सम्राट हे नाव अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. यावेळेचा कट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक डॉट बॉल. रोहनची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. सडपातळ बांध्याचा अचूकतेने गोलंदाजी करणारा रोहन. रोहन पवारची गोलंदाजी चांगली टप्प्यावरती. रोहन पवारने केलेले वार अद्याप फलंदाजांवरती फिकेच पडलेत असंच म्हणावं लागणार आहे. बॅटरच्या बॅटला बॉल लागू दिले नाही आहेत. चांगली गोलंदाजी सासवडच्या गोलंदाजीने केली. धावफलकावरती आहेत त्या 9 ऑन दी बोर्ड. या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली रोहन पवारने आणि तब्बल 500 रुपयाचा हकदार राहिला तो दिनेजी पवार साहेब यांचे विशेष करून आभार. 500 जमा झालेत. त्या षटकाच्या दरम्यान जिथे हुसेन टाके गोलंदाजी मार्क वरती येतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. मित्रांन वॉरियर्स दापोली आणि त्याच्या अगेन्स्ट एम स्पोर्ट्स पुरस्कृत हमजा 11 टॉस साठी. यावेळेचा बॉल देखील झेल टिपला जातोय. अमीन देखील इथून मात्र आणखीन धक्का लागलाय. अमीन देखील आउट. पाहायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.
यावेळेला प्रतीकला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल साठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. व्हाईट बॉल आणि त्याचा इथून मात्र डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होईल. कॉपी करायची नाही हा डायलॉग गेले अनेक वर्ष म्हणता येणार नाही. सोशल नेटवर्किंग साईटवरती जास्तीचा प्रसिद्धीचा विषय राहिला. अलीकडे इंस्टाग्रामवरती वैदू नावाची एक चिमुकलीचा एक लाईन जास्तीची प्रसिद्धीची आहे. काकी तुम्ही पुढचं तुम्ही म्हणा. चर्चेचे विषय राहिलेले काही इंस्टाग्रामवरचे फेमस डायलॉग आजकाल पाहायला मिळतात. आणखीन एक महत्वाची मॅच ज्याचा आपण टॉस करणार आहोत. सेकंड सेमीफायनल पाहायला मिळेल. सोशल नेटवर्किंग साईट वरती कच्चा बदामवाला आहे तितकंसं प्रसिद्ध झालेला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आहे. रानू मंडल सारखी ही प्रसिद्धीच्या झोतामध्ये येणारी गीतकार पाहायला मिळाली. अनेक जण प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून. यावेळेस बॉल उसळी घेणारा इथून मात्र यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचे असताना पाहायला मिळतोय. धाबा थांबल्यात लगाम लगवली आहे. 10 बनलेले आहेत. अदनान नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. 4 वरती तो नॉट आउट. हा बॉल देखील उसळी घेणारा इथून पाहायला मिळालाय. सिंगल कंप्लीट होईल. एकेरी धाव येते. बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव येत असताना मला मिळाली. धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये बनलेल्या आहेत. 11 धावा धाव फलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. रन्स आलेला नाही. हुसेन टाकेने चांगली गोलंदाजी केली. शिगराचा सुपरस्टार यावेळेस बॉल लिडिंग एज पाठीमागे चाललाय. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल घेईल. एकेरीचा प्रयत्न. केवळ एकेरी धाव. केवळ एकेरी रन्स येत असताना मला मिळते. धाव फलकावरती 12 धावा धाव फलकावरती बनलेल्या मला मिळाल्या. 12 ऑन दी बोर्ड आहेत. 12 धावा धाव फलकावरती बनलेल्या आपण पाहत आहोत. या मॅच मध्ये एका धाव्यांचं षटक रोहन पवारचं पाहायला मिळालं. सारसोळेचा एक उद्योन्मुख आणि वेगवान गोलंदाज. त्याने चांगली गोलंदाजी केलेली आपण पाहिली आणि त्याच कारणास्तव इथे मात्र एक चांगल्या दर्जाची कामगिरी केल्यानंतर संघाने धाबा रोखल्यात. यावेळेस बॉल ऑन साईडचा खेळण्याचा प्रयत्न. सिंगल पेक्षा जास्तीचं काही दिसत नाहीये. स्वराज येवळेने ब्रेक थ्रू मिळून दिला. मॅच मध्ये सर्वाधिक मोठ्या 2 फलंदाजांना त्याने बाद केलं आणि तिथून पुढे हृदय 11 रोड खुर्द या संघाला उठून उभं राहतात आलं नाही. हरिश्चंद्रजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धाव फलकावरती बनलेले आहेत. 14 4 षटकांचा खेळ संपला. 14 धावा धाव फलकावरती आहेत. 6 धाव संख्येवरती अदनान बॅटिंग करतोय. दहा बॉल आणि त्याच्या बॅटमधून 6 धावा अदनानच्या बॅटमधून अद्याप आलेल्या आहेत. तो स्ट्रायकर एंडला शेवटचा षटक. गोलंदाजीमध्ये फेरबदल. आकाश भायतांडेल गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना मला मिळतोय. हा आकाश भायतांडेल तोच खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून खेळलेल्या अफलातून इनिंगच्या जोरावरती मागील मॅच मध्ये संघाने विजेतेपद पटकावलं होतं. पहिलाच बॉल अदनानच्या बॅटमधून काय सुरुवात केली शेवटच्या षटकाची. ढगात लाइटिंग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला. तोही लांबलचक. पुढचा बॉल उसळी घेणारा पुल करण्याचा प्रयत्न. इथून डायरेक्ट हिट झालाय आणि अर्थात फलंदाज आउट होत असताना आपण पाहतोय. महत्वाचा बॅटर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद.
फलकावरती बनतात. एकंदरीत अजून जर का 20 बनतात तर एक फायटिंग टोटल पाहायला मिळू शकते, परंतु 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जरी 20 धावा हव्यात तर बनवणार कोण? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. अक्कू बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. अक्कूकडे पाहताना तो एका हाताने षटकार मारू शकतो इतकी क्षमता दिसते त्याकडे. पहिलाच बॉल फुल ओलेंचा पाला मिळाला होता. बीट केला आकाश भायतांडेला बॅटरला. खोलामध्ये टाकलेला हाफ चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर आहे आणि अगदी आकाश भायतांडेलची खासियतच राहिली आहे. नावेगाव ज्या ज्या वेळेला मॅचेस खेळतो ना त्या वेळेला ट्रक भरून भरून पिकअप भरून खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग नेहमी पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात येत आहे. हुसेन वेगाने येतोय. एकेर धाव इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. प्रज्योत आणखीन एक 700 खेळाडू. रोहन पवारला आपण पाहिलं, प्रज्योतला आपण पाहिलं, 700 शुभम नेनेला आपण पाहिलं. तोही चांगला क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. 700 क्रिकेटरनी काट टाकली आहे. सध्या दगडीला चांगले क्रिकेट तेही खेळत आहेत. इथे कट केलाय. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक इथून पाहायला मिळाला. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुहेरीचा प्रयत्न अक्कू. सिंगल येत्या संघाची धाव संख्या धावफलकावरती बनली आहे. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. घसरगुंडीत झाली. एकंदरीत आपण पाहिलं ना तर 5 फलंदाज बाद आहेत. 22ला 5 ही दयनीय अवस्था संघाची. एका मागोमाग एक फलंदाज हृदय 11 रोड खुर्द संघाचे बाद होत गेले. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सजोईल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु होतोय. क्लीन बॉल. पहिल्या बॉलवरती आला षटकार आणि तदनंतर आकाश भायतांडेलने चांगलं कमबॅक केलं. धावफलकावरती धावा बनलेल्या त्या केवळ 22-23 धावसंख्येचे टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला रोह्यातील आणखीन एक वजनदार खेळाडू जय पाटणकर मी लक्ष वेधेन. पुण्याचं मावळाचंही क्रिकेट जय पाटणकर चांगले खेळतो. टॉस जिंकला. इथून मात्र आपण पाहिलं तर मित्रन वॉरियर्स दापोली संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पुढची मॅच सेकंड सेमी फायनल पाहायला मिळेल. हॅलो, धन्यवाद जयेश भोसले सर. आपण या ठिकाणी पाहतोय जी स्पर्धा खऱ्या अर्थाने रोहा तालुका रबरबार क्रिकेटची स्पर्धा 5 दिवसामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसात जर पाहिलं तर हा पहिला सेमीफायनलचा मॅच पाहतोय जिथे हृदय 11 रोड आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर सम्राट न्हावे या संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिक मायबाप प्रेक्षकांचं आपण सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतोय. एक जबरदस्त मॅच या ठिकाणी मॅचचं आयोजन पाहायला मिळतोय. राणा मोरे असतील, मग तिथे राजा दिडे असतील, या 4
सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. पहिला पर्व आपण गेल्या वर्षी पाहिली, या दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांचा आणि खेळाडूंचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेसाठी मिळालाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या मैदानावरती आज जसं तलाव तुडुंब भरलेलं हे मैदान पाहायला मिळतंय, परंतु तेवढंच या ठिकाणी क्रिकेटचा खेळाचा आनंद देखील हे खेळाडू लुटत असताना आपल्या या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने प्रथमतः फलंदाजी करत असताना हृदय 11 रोड संघानं प्रथमतः पाहिलं तर 22 धावांचं आव्हान ठेवलंय. 23 धावांचं या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. जरी आपण यात कमी धावसंख्या 23 पाहायला मिळत आहेत, परंतु त्यांच्याकडे देखील त्या क्षमतेचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. मग जिथे चैतन्य पाटील सारखा हा एक आघाडीचा असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, एक चांगला मॅच नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, जिथे आपण पाहिलं मुरुड तालुक्यात शिगरे गावला बिलॉंग करणारा हुसेन टाकी आणि जय सर सागर सम्राट नावे संघाचं या वेगळं नातं निर्माण झालंय. जेव्हा जेव्हा सागर सम्राट नावे ओपनच्या मॅचेस खेळत असतो किंवा दोन गाव किंवा त्या ठिकाणी दोन आयकॉन खेळ असते, तेव्हा प्रथमतः मागणी कोणाला असेल तर खऱ्या अर्थाने हुसेनसाठी. आज 4 ते 5 वर्षाचा हा खऱ्या अर्थाने त्यांचं मैत्रीचं नातं आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या खेळाडूने सागर सम्राट संघासाठी एक प्रभावित फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आणि त्या साथीला बाहुबली सागर सम्राट संघाचा आकाश बाईतांडेल मैदानाच्या आतमध्ये आहेत. जी मागची मॅच खऱ्या अर्थाने फसली होती, हुसेन बाद झाला, अमर बाद झाला, स्वराज बाद झाला, मात्र त्या ठिकाणी सागर सम्राट म्हटल्यानंतर या दर्ग्याचा राजा आणि त्याच पद्धतीने या फलंदाजाने आपण पाहिलं तर मग तिथे तांडलाची भूमिका योग्यरित्या पार पाडली आणि आपल्या संघाला त्याने खऱ्या अर्थाने जी लेट्स प्ले मॅचला होती सुरुवात आणि जी नाव फसली होती ना, ती किनाऱ्याला अगदी सहजपणे त्या ठिकाणी पोहोचवली होती. इथे गोलची ट्रॅकवर गोलंदाज पहिला चेंडू हाताळतोय भावेश चंदने. पहिलाच बॉल वेगवान चेंडू राहिला होता. सानेगाव गावला बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी पाहतोय. अगदीच पहिला तर चेंडू थोडासा खाली राहिला, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळायचं होतं, परंतु तिथे बॅट बॉलचा संपर्क नाही राहिला. डॉट चेंडू येतोय आणि इथून खऱ्या अर्थाने या मॅचला कलाटणी भिडणार का, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच पाहायला मिळणार का, कारण भावेश चंदनाकडे असलेली ती गोलंदाजी क्षमता. पुढचा बॉल हो, आणखीन एक चांगला चेंडू राहिला. हा चेंडू थोडा आणखीन खाली राहिलाय. आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे हुसेन टाकीला थांबवण्याचा प्रयत्न भावेश चंदने करत असताना आपल्याला या खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. सिमेंटची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा आतापर्यंत या गोलंदाजाचा राहिलाय. जिथे 2 चेंडू डॉट आले, 23 धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या धावा रोखण्याचा प्रयत्न भावेश चंदनेचा राहिलाय. पुढचा बॉल हो, चांगला चेंडू राहिलाय, परंतु अगदी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. जिथे बाईकच्या स्वरूपामध्ये देखील इथे धाव घेतली जाते. जिथे आपण पहिला अवांतर धावसंख्येने सागर सम्राट नावे संघाचा इथे अखंड ओपन केलं गेलंय. 2ही धावसंख्या धावपाळमध्ये पाहायला मिळतोय. 23 धावांचं लक्ष होतं, तिथे मात्र आता 2 धावा जमा केल्या गेल्या स्कोर कार्डवरती. म्हणजेच पाहिलं तर 21 धावांचं अजूनही लक्ष राहिलंय, परंतु भावेश चंदनेचं पहिलं सुरुवातीचे 2 चेंडू चांगले राहिले होते. इथे दिशा थोडीशी भरकटलेली पाहायला मिळाली आणि तिथेच अवांतर चेंडूचं या ठिकाणी सांगता देखील पाहायला मिळाले. 2 धावा धावपाळकर आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक, जिथे आकाश बायथांडेल सज्ज राहिलाय. पुढचा बॉल भावेशचा हो, पॉइंटला जबरदस्त फटका खेळला गेलाय. एक कलात्मक फटका खेळलाय, दिशा दिली चेंडूला. दुसरी धावेचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात बॅटच्या सहाय्याने. इथे आकाश बायथांडन आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं गेलंय, ज्या 4 धावसंख्या धावपाळकावरती पाहायला मिळतोय. सुरुवातीला वाटलं होतं असं की इथे भावेश चंदने कमबॅक करतोय, मात्र तिसरा चेंडू अवांतर पडल्यानंतर धावसंख्येला आता आकार मिळायला लागलाय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने भावेश चंदने सज्ज राहिलाय. लेट कट करण्याचा प्रयत्न, थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, जिथे सिंगल धाव घेतली जाते. दूरवरचं क्षेत्ररक्षण आहे. अगदीच पाहिलं तर ही रिमझिम पावसाची संततधार आणि त्याच्यामध्ये चाललेला रबरबॉल क्रिकेटचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ही धावसंख्या धावपळ कधी पाहायला मिळत आहे. बिनबाद एक चांगली सुरुवात. बादशाच्या बॅट मधून डाऊन द ग्राउंड लांब पल्ल्याचा मेगा सिक्सर.
टोळीचा फटका मिळालाय. पुढचा बॉल भावे चंदनाचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती काढून घेतली होती परंतु चेंडूने थोडासा बाउन्स देखील इथे होताना पाहायला मिळालाय, जिथे डॉट चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा इथे समाप्ती झाल्यानंतर 11 धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळाले. 23 धावांचं लक्ष राहिलंय. खऱ्या अर्थाने सागर सम्राट न्हावे आपण म्हटल्यानंतर रोहा तालुक्यामधील एक दिग्गज संघ म्हणून याकडे पाहिलं जातं आणि त्याचा नेहमीच चांगला खेळ दर्जेदार पाहायला मिळालाय. मात्र इथे राणा मोरेची रणनीती काय असणार आहे आता, जिथे चैतन्य पाटीलला गोलंदाजीसाठी इथे आमंत्रित केले गेले. चैतन्यकडे असलेली क्षमता, बरेचसे खऱ्या अर्थाने अनुभव आहे. जरी कमी वयाचा खेळाडू असेल ना तरी देखील बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा, मग लीगच्या माध्यमातून देखील बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळाडूला आपण पाहिलंय. पहिला बॉल राईट नंबर राऊंड, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. सिंगल धाव तिथे घेतली जाते. इथे आता आपण पाहिलं ना, जर जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीला 11 धावा पाहायला मिळाल्या म्हणजेच अर्धा पल्ला गाठला सागर सम्राट न्हावे संघानं. जिथे सिंगल धाव घेतली की आपण पाहिलं चैतन्याच्या ह्या पहिल्या बॉलवरती घेतली गेली 12 धावा. बाउन्स इथे पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने सिमेंटची खेळपट्टी आणि हा टी बॉल, खऱ्या अर्थाने बरेचसे असे खेळाडू आहेत ना कुठल्याही स्पोर्टला चेंडू आढळतात जेणेकरून फलंदाजांना थोडंसं खेळण्यामध्ये तिथे अडचण निर्माण होत असते. इथे डॉट चेंडू आलाय चैतन्याचा. पुढचा बॉल आणखीन एक अगदी अपेक्षेप्रमाणे चेंडू मात्र पाहायला मिळाला नाही हुसेनला, कारण आधीचा चेंडू बाउन्स झाला. दुसरा चेंडू पाहिला थोडासा खाली राहिला, जिथे डॉट चेंडूची सांगता राहिले. आज आपण पाहिलं रोहा स्पोर्टचं कौतुक करावं लागेल. काय टेलिकास्ट पाहायला मिळते पहा, जिथे आकाजी कडव, यज्ञजी गंभे यांच्या माध्यमातून इथे या स्पर्धेचं कव्हरेज केलं जातं. हर्या कोष्टेकर असतील, आमचे जे प्रणय असेल, हे त्यांचे सहकारी, जबरदस्त टेलिकास्टिंग केली जाते आणि खऱ्या अर्थाने एक चांगली खऱ्या अर्थाने क्लिअरिटी रॉ स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचं जे आयोजन या 4 खऱ्या अर्थाने सहकार्याने केलंय. पहिला पर्व देखील आपण पाहिला दिमागदार 16 संपन्न राहिला होता. दुसरा हा पर्व देखील अतिशय चांगल्या दर्जाचा पाहायला मिळतोय. हो, चांगला बॉल राहिलाय. हा चेंडू देखील इथे आपण पाहिला तर मग डॉट स्वरूपाचा पाहायला मिळालाय, जिथे भावी चंदनेने सुरुवात चांगली केली होती. प्रथमतः 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर जो खराब चेंडू अवांतर पडला ना, तिथून सागर सम्राट न्हावे संघाला धावेंचा खऱ्या अर्थाने आकार मिळाला. मात्र डॉट चेंडू आहे. पुढचा बॉल, हो हो, आणखीन एक डॉट चेंडू. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं ना, या पावसाच्या बरचसे धारा पाहायला मिळत आहेत. अगदीच पाहिलं तर पाऊस वरुण राजेने आपला 1 महिना पाण्यापासून वंचित ठेवलं होतं. पड रे पाण्या पड पड कर पाणी. खऱ्या अर्थाने शेतकरी चातकावानी वाट पाहत होता आणि इथे मात्र धावा देखील थांबल्या गेल्यात. आणखीन एक डॉट चेंडू. हुसेनला आता मात्र थांबवलं गेलं. थांबायचं नाही आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न राहिलाय चैतन्य पाटीलच्या माध्यमातून. या षटकामध्ये जर पाहिलं ना, फक्त आणि फक्त एकच धाव मात्र खर्च केली गेली चैतन्य पाटील. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजीचा नमुना पेश केला गेलाय. आज पाहिलं तर हुसेन आणि आकाशला मात्र थांबवलं गेलं. या षटकामध्ये एकच धाव मात्र खर्च केली गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. त्या 23 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पाहिली तर मात्र बिनबाद 12 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघनायक मोरक्या सरसेनापती राणा कल्पक मोरे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे करिश्मा केला जाणार का राणा मोरेच्या माध्यमातून. राईट नंबर द विकेटनं पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु जिथे निर्जस्थली चेंडू पडला गेलाय. सिंगल धाव घेतली जाते. धाव फलक इथे थांबलं होतं. त्या धाव संख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिला, पुढे सरसवण्याचा प्रयत्न. 13 ही धावसंख्या, जिथे 23 धावांचं लक्ष राहिलं. मग आता जिंकण्यासाठी पण पाहिलं तर 10 धावांची गरज राहिले. आणखीन एक डॉट चेंडू. खऱ्या अर्थाने इथे बाद झालाय. हुसेन टाकी या ठिकाणी मात्र बाद झालाय. तो खऱ्या अर्थाने मोठे फटक्यांसाठी ओळखला जातो. मोठे फटके घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र तिथे आज या मॅच मध्ये पाहिजे एवढी साथ मात्र त्याला पाहायला मिळाली नाही. फलंदाज मात्र बाद झालाय. धक्का क्रमांक पहिला मिळालाय. राणा मोरे फलंदाजी मध्ये
पाहिजे तेवढी चांगली, परंतु जिथे आपण पाहिलं ना, जी गोलंदाजी आपल्या वाट्याला आलंय, मग ती गोलंदाजी चांगल्या करण्याचा प्रयत्न राहिलाय. आणि नक्कीच इथे महत्वाचा आयकॉन खेळाडू आपण पाहिला, जिथे हुसेन टाके मात्र इथे बाद झालाय. दहा धाब्यांचं अजूनही इथे टार्गेट राहिलंय. डावखोरा बॅटर्स एक अष्टपैलू खेळाडू सोरास धावले इनेट क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी देखील हा टाकलेला चेंडू आपण पाहिला. अपेक्षेप्रमाणे चेंडू बॅटवरती आला नाही, थोडीशी उसळी इथे पाहायला मिळाली. डॉट चेंडूची सांगता देखील पाहायला मिळाले. इथे धावपळक थांबले. खऱ्या अर्थाने रिमझिम रिमझिम ह्या पावसाच्या धारा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या तशी मोठी नाही, परंतु हृदय 11 रोड संघाने देखील तिथे या बॅटर्सला थांबवले धावांपासून. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. खऱ्या अर्थाने इथे आपण पाहिलं ना की बॅटर्सनं काय केलं की इथे गोलंदाजाने टाकला चेंडू तो मारण्यासाठी अगदीच पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला आणि तिथे वाईट मागण्याचा प्रयत्न राहिला होता. परंतु आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये बरेचसे रूल्स बदलले गेलेत. मग हा डॉट चेंडू देखील पाहायला मिळतोय. राणा मोरे जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतोय, जिथे सुरासला देखील थांबवलं गेलंय. पुढचा बॉल आणखीन एक डॉट चेंडूची सांगता इथे पाहायला मिळतोय. जिथे धावसंख्या कमी राहिली, परंतु राणा मोरे तिथे पहा अगदीच चैतन्य पाटीलची त्या षटक क्रमांक दुसरं महत्वाचं ठरलंय. राणा मोरेचं हे तिसरं षटक देखील महत्वाचं पाहायला मिळतोय, कारण धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. पुढचा बॉल ओहो, परंतु इथे आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर नो चेंडू आलाय, की खऱ्या अर्थाने जास्त हाईट पाहायला मिळेल या चेंडूमध्ये. धावा थांबवल्या होत्या राणा मोरेने. मात्र या चेंडूवरती नो चेंडू आल्यानंतर हा चेंडू मात्र आता एक मेजवानी असणार आहे फलंदाज सोरास देवळेसाठी. प्रीटचा चेंडू आहे. प्रीटचा बॉल. हो, या चेंडूवरती देखील सोरास देवले मात्र शांत राहिलाय. कल्पकतेने खऱ्या अर्थाने गोलंदाजीची इथे हा खऱ्या अर्थाने गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिल्या धावफलकावरती 1 बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळालेत. 12ची गरज आहे. खऱ्या अर्थाने सागर सम्राट नावे संघाचा लेजेंडरी क्रिकेटर जो सलामीवर म्हणून आपण पाहिलं, खऱ्या अर्थाने निलेशजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थाने निलेशजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही समालोचनाकडनं तुम्हाला खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हो हो, परंतु मॅच मध्ये इथे रंगत वाढली गेले. खऱ्या अर्थाने या 23 धावा देखील रोखण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळते. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्न करा, नक्कीच यश तुमच्या पायापाशी येणार, यात ते मात्र शंका नाही. पुढचा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू मात्र तिथे थांबवलं गेलंय. सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. संघर्ष चालू झालाय धावांसाठी. अक्षरशः आता मात्र पाऊस पडतोय, परंतु अंगातून घाम गाळावा लागेल तर मात्र तुम्हाला इथे तुम्ही विजयापर्यंत पोहोचू शकताय. जिथे आपण पाहिलं 23 धावा, आता मात्र समीकरण जर पाहिलं 7 धाव्यांची गरज राहिले. एक बॅटर्स मात्र बाद झालाय, तो म्हणजे हुसेन टाकी. मोठा बडका खेळला गेलाय डाऊन द ग्राउंड ऑफ क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
खेचलाय, मात्र इथे आपण पाहिलं खऱ्या अर्थाने लेग क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, अगदीच घुसून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला, जिथे डॉट चेंडू आलाय. सामना बरोबर तुटलाय. एका धावेची गरज आहे सागर सम्राट न्हावे संघ, जिथे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी एका धावेची गरज. हो, जबरदस्त फटका, वेल फिनिशरची भूमिका आकाश बाईतंडलच्या बॅट मधून पहा मिळतोय. सामना जिंकलाय सागर सम्राट न्हावे संघानं. संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय. सागर सम्राट न्हावे